CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील MIDC परिसरात असलेल्या हॉरिझन पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कागद बनवणाऱ्या पुठ्ठ्याच्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच खामगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू करण्यात आले। मात्र आग एवढी भीषण होती की कागद बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रॉ मटेरियल पूर्णपणे जळून खाक झाले। या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून अंदाजे 3 ते 4 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। आग लागल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। त्यांनी संपूर्ण घटनेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला व तसेच गरज भासल्यास अतिरिक्त अग्निशमन गाड्या मागवण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाला दिल्या। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। मात्र या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।